शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकाला जादा हमीभाव द्यावा अशी मागणी करत खटाव तहसील कार्यालयावर कांदाफेक आंदोलन आज शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या वतीने करण्यात आले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे खराब झालेली पिके थेट खटाव प्रशासनाच्या दारात टाकण्यात आली। तर यावेळी खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले। दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी खटाव महसूल विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली। आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन होत असताना तालुक्याच्या तहसीलदार बाई माने या जागेवर नाहीत, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत नाही का असा सवाल प्रताप जाधव यांनी व्यक्त केला। ओला दुष्काळ जाहीर शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ। उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात पावसाने घातला हा धुमाकूळ आणि या निष्क्रिय सरकारचं भोंगडं पूर्ण ओलं झालेलं आहे। शेतकऱ्याच्या पूर्ण बिगर हिताचं सर्व कार्य चालू आहे। महाराष्ट्रात एवढं पावसानं धुमाकूळ घातला असताना सुद्धा निष्क्रिय सरकार पूर्ण झोपलेलं आहे। आता आमची एवढीच मागणी आहे, संपूर्ण कर्जमाफी करावी व ओला दुष्काळ या सरकारने निष्क्रिय सरकारने जाहीर करावा। आता शेतकऱ्याची भीषण अवस्था आणि एकंदरीत सर्व जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर सरकार या विषयावर उदासीन आहे। या निषेधार्थ आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्रात प्रथम पहिला इथं मोर्चा काढला। त्याच पद्धतीनं अख्ख्या जिल्ह्यात हे आंदोलन उभारू। येणाऱ्या काळात पक्षाचे संपर्क करून आदरणीय बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन आम्ही उभारणार। त्याची झलक म्हणून आज आम्ही या खटाव तालुक्याच्या दुष्काळाचा भाग म्हणून आम्ही इथं ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन तहसीलदारांच्याकडे आलो आहे। ही तहसील यंत्रणा व इथलं प्रशासकीय यंत्रणा केवढी गहाळ आहे यावरून दिसतं की आज तहसीलदार बी इथं उपस्थित नाही। शेतकऱ्यांचं म्हणणं, शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आलेलो आहे। याच्या अगोदर यांना पूर्ण कल्पना दिली आहे, पण प्रशासन किती गहाळ आहे आणि किती बेजबाबदार आहे हे दिसतंय। आज तहसीलदार व त्यांची कुठलीही टीम इथं उपस्थित नाही, त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।